काय म्हणलंय बघा नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये, द pitch of whistle of engine appears to be dropped by 30% of the original value when it passes stationary observer. If speed of sound दिलंय, then speed of engine in meter per second विचारलंय. ओके, मग रिप्रेझेंट कसं करणार, करा बघू तुम्ही रिप्रेझेंट. पहिल्यांदा इंजिन इज अ सोर्स, बरोबर. लक्ष दे, हे सिस्टमॅटिकली ड्रॉ करायचं. मग वेलॉसिटी ऑफ साऊंड नेहमी वरती दाखवायची. व्ही किती आहे, 350 मीटर पर सेकंड. ओके, व्हीएस वेलॉसिटी ऑफ सोर्स फाइंड करायची आहे, बरोबर. आता विचार यामध्ये सोर्स स्टेशनरी म्हणजे व्ही नॉट 0 आलं. आता फ्रिक्वेन्सी हर्ड बाय दॅट सोर्स ऑब्झर्वर लिस्नर किती आहे, ड्रॉप बाय 30%, म्हणजे किती राहिली, 70% राहिली. ड्रॉप बाय म्हणजे इट रिमेन्स 70% ऑफ ओरिजिनल. इज इट क्लिअर, म्हणजे 0.7n, बरोबर आहे. गॉट इट. मग आता फाइंड करायचं आपल्याला काय, प्लस व्ही एस. मग एन नॉटचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे. एन नॉट नोन आहे ना, मग एन नॉटचा फॉर्म्युला काय, इट इज द रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर लिस्नर. बट लिस्नर ऍट रेस्ट, त्यामुळे रिलेटिव्ह वेलॉसिटी येतच नाही, जस्ट वेलॉसिटी. अँड प्लस व्ही अँड व्ही एस बोथ आर मुव्हिंग टू राईट, सेम डिरेक्शन आहे, म्हणून मायनस एन नॉट इंटू एन. 0.7n V minus V by Vs is equal to n. N get cancel. मग किती आलं, 0.7. पुढचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन घ्या, अप टू इथं घ्या आणि स्वतः सॉल्व्ह करायला पाहिजे. मग इथं काय डाऊट आहे. सो 0.7 V minus Vs is equal to V. So it is 0.7 V यामध्ये काय दिलं, पीच ऑफ व्हिसल इंजिन एपीएस ड्रॉप 30% वेन स्टेशन पासेस स्टेशनरी ऑब्झर्वर. पासेस आहे, पासेसचा अर्थ काय, इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज अ पासेस म्हणजे ट्रेन त्या ऑब्झर्वर जायला काय, गोइंग अवे फ्रॉम ऑब्झर्वर. पासेसचा अर्थ काय, हा इथे दिलंय ड्रॉप बाय 30%. मग जर जवळ असेल तर फ्रिक्वेन्सी वाढणार, कमी वाले फ्रिक्वेन्सी, त्यामुळं इट मस्ट गोज. अंडरस्टूड. का झालं, फ्रिक्वेन्सी कमी झाले, फ्रिक्वेन्सी कमी झाले म्हणजे हा ऑब्झर्वेशन लांब जायला पाहिजे. मग अपोजिट, मग हे प्लस झालं, प्लस प्लस. आता सॉल्व्ह करा. 0.7 V प्लस 0.7 VS
is equal to V. So it is 0.7 Vs is equal to V minus 0.7 V. So it is 0.7 Vs is equal to 0.3 V. So 7 Vs given me is 3 and velocity of sound किती दिले 350. तेव्हा Vs आलं. पुढचं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही कसंही करा. 3 into 350 divide by 7. So 7 5s are 50. 50 into 3. So Vs आलं 150 meter per second. Velocity of source किती 150 meter per second. प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की प्रॉब्लेम प्रॉपर रीड करायला पाहिजे. प्रोसेस म्हणजे कमिंग असेल बाहेर कमिंग असेल किंवा गोइंग अवे. पण डेटा काय दिलाय ड्रॉप इन फ्रिक्वेन्सी. ड्रॉप असे कधी जर गोइंग अवे, म्हणून अवे घ्यायला पाहिजे होतं. ओके, घेतला प्रॉब्लेम इथपर्यंत झाला सगळा.